उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटून जेव्हा शिंदेच्या शिवसेनेत गेले तेव्हा त्यांनी एक कारण सगळ्यात आधी सांगितलं होतं, ते म्हणजे आम्हाला मतदारसंघासाठी निधी मिळत नव्हता, विकास कामं अडत होती, म्हणून सत्ताधारी पक्षात जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. पुढे या दाव्यावरून राज्यात बरीच टीका झाली, भाजपला यावरून घेरलं गेलं आणि याच टीकेवर नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सगळं सविस्तर उलगडून सांगितलंय. त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांना निधी न मिळण्याचं कारण काय आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर मुंबई तकच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की निधी न मिळणं हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं, पण निधीचा अर्थ फक्त पैशांपुरता मर्यादित नसतो. त्यात प्रकल्प, पायाभूत सुविधा, सामाजिक आणि कार्यालयीन विषयी येतात आणि सत्ताधारी पक्षात असलं की आमदार खासदारांना थोडं जास्त मिळावं असा काहीसा प्रयत्न असतोच, असंही त्यांनी मान्य केलं. पण फडणवीस इथेच थांबले नाहीत बरं का. त्यांच्या मते हे एकमेव कारण नाहीये. मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा पक्षाचं नेतृत्व खासदारांना प्रोत्साहन देणं बंद करतं तेव्हा अशी परिस्थिती तयार होते. पुढे ते असंही म्हणाले की राजकारणात एक लक्षात ठेवा की प्रत्येक जण भविष्य पाहत असतो. त्याला जर लक्षात आलं की ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय ते माझं भविष्य सुरक्षित करू शकत नसतील किंवा सत्ता आली पाहिजे असा विषय नसतो, परंतु माझ्यासाठी ते किंवा ज्या विषयाकरता आम्ही आहोत त्यासाठी पक्ष नेतृत्व लढाई करतंय का, ते मैदानात उतरतंय का, ते त्याच्यामध्ये काही कष्ट घेतंय का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की जर सगळं काही नेहमीप्रमाणे चाललेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की इथे पुढे भविष्य नाहीये आणि मग जिथे भविष्य असेल तिथे तो जाण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान इथे फडणवीसांनी स्वतःचं देखील उदाहरण दिलंय. 2019 ते 2022 या 2.5 वर्षांच्या विरोधी पक्ष काळात भाजपला एकही पैसा निधी मिळाला नव्हता, तरी पक्षातला एकही आमदार गेला नाही असं ते म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून त्रास दिला गेला तरी आपण घाबरलो नाही, सरकारला एक दिवसही झोपू दिलं नाही, त्यामुळे लोकांना नेतृत्वावर विश्वास राहिला असं त्यांचं म्हणणं होतं. आता ठाकरेंची साथ सोडण्यामागे त्या खासदारांनी आम्हाला निधी मिळत नसल्याचं कारण सांगत जनतेच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षात गेल्याचा दावा केला होता. त्यामुळे पुढे मी जे सांगणार आहे तो भाग खरंच लक्ष देण्यासारखा आहे. निधी न मिळाल्याचा आरोप करणाऱ्या या 6ही खासदारांची MPLADS म्हणजेच खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेची आकडेवारी सरकारनामा या वृत्तवाहिनीने समोर आणली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला दरवर्षी 5 कोटी रुपयांपर्यंतच्या कामांची शिफारस करण्याचा अधिकार असतो, ज्यात खासदारांना मंजूर निधीपैकी त्यांनी फक्त थोडेसेच पैसे खर्च केल्याचं दिसतंय. एकंदरीतच एकाही खासदाराने मंजूर झालेल्या निधीचा 100% वापर केलेला नाहीये. त्यामुळे प्रश्न निधी मिळत नव्हता हा नसून जो निधी उपलब्ध होता त्याचा वापर कशा पद्धतीने केला गेलाय हा आहे. पुढे यावर ठाकरे गटाकडूनही या 6 खासदारांवर उलट आरोप होत आहेत. खासदार संजय राऊत यांनी दावा केलाय की पक्ष सोडणाऱ्या 6 खासदारांना सुरुवातीला प्रत्येकी 15 कोटी रुपये आणि नंतर आणखीन 10 कोटी असे मिळून प्रत्येकी 25 कोटी रुपये देण्यात आले. एवढंच नाही तर तसंच काही स्थानिक वृत्तपत्रांच्या संपादकीय विश्लेषणानुसार मतदारसंघासाठी 100 कोटींचा निधी आणि पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची हमी दिल्याचंही बोललं जात आहे. शेवटी काय, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात निधी हे एकच कारण नाहीये, नेतृत्वाचा आत्मविश्वास महत्वाचा आहे. दुसरीकडे आकडेवारी सांगतायत की मंजूर निधीचाच पुरेसा वापर झालेला नाहीये आणि तिसरीकडे विरोधकांकडून कोट्यवधींच्या व्यवहारांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.